कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या माजी सरपंचा सुरेखा न्यारे यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात सध्या खळबळ उडालेली आहे। नारपोली पोलिसांनी संशयित आरोपी प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील याला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आलेली होती। मात्र आता या प्रकरणाला एक नवं वळण मिळाले। आरोपी प्रकाश पाटील याने पोलिसांसमोर अनैतिक संबंध आणि लग्नाच्या त्रासातून हत्या केल्याचा दावा केला होता, परंतु हा दावा मृत सुरेखा न्यारे यांच्या मुलाने पूर्णपणे फेटाळून लावलाय। माझ्या आईवर केलेल्या अनैतिक संबंधाचे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामी करणारे आहेत। ही हत्या कोणत्याही वैयक्तिक संबंधातून नसून केवळ आणि केवळ आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून झालेली आहे, असा थेट आणि खळबळजनक आरोप सुरेखा न्यारे यांच्या मुलाने केलेला आहे। मी साहिल न्यारे, माझ्या आईचा रविवारी मर्डर झाला आणि आरोपीने माझ्या आईवरती चुकीचे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तर तसं काही नसून आम्ही दागिने पैशाच्या वादातून माझ्या आईचा मर्डर करण्यात आला आणि आरोपी एकटा नसून त्याच्या घरातले सगळे त्यांनी प्लॅनिंगपूर्वक माझ्या आईचा मर्डर केला आणि या गोष्टीमुळे आम्हाला आमच्या घरातल्यांना त्रास होत आहे आणि माझ्या आईला न्याय मिळावा। ते आरोपी त्यांच्या घरातील सर्वजण असून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि माझ्या आईला न्याय मिळावा। आमच्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे। आमच्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे। न्याय मिळालाच पाहिजे। हे सगळे आरोप खोटे आहेत। हे सगळे आरोप खोटे आहेत। आमच्या बहिणीला जाणीवपूर्वक त्यांनी त्या आरोपामध्ये अडकलेल्या नाही, त्यांना ही फाशी झालीच पाहिजे। फाशी झालीच पाहिजे। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे।